आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवलं जाणार आणि मराठवाड्यामध्ये स्पेशली लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध असलेलं बोरसुरी वरण किंवा ज्याला भोकरी वरण म्हणतात ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकर घेतलेले आणि त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या डाळी घ्यायच्या. 1 वाटी तूर डाळ घेतली. आता यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ घालायची आणि अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची. तूर डाळीचं अर्ध प्रमाण घ्यायचं आपल्याला, मूग डाळीचं आणि मसूर डाळीचं. तुम्ही फक्त तुरीचंही बनवू शकता, पण ही जी डाळ आहे किंवा हे जे वरण आहे तर या मिक्स डाळींपासूनच बनवलं जातं. आता या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये घालूयात पाणी, थोडी हळद घालायची आणि ही डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची. झाकण लावूयात. आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करायची. त्यासाठी एक कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात. तर मसाल्यामध्ये इथे लवंग घेतली आहे, काळी मिरी, दालचिनी आणि हिरवी वेलची. काही सेकंद फक्त आपल्याला याला तेलामध्ये परतून घ्यायचे आणि पटकन यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा. तर कांदा चांगला भाजून झालेला, तर यामध्ये घालूयात आपण आलं लसूण. पुन्हा 2 मिनिटं यामध्ये भाजून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालायचं. तर साधारण अर्धी वाटी घेतलेले. आता हे सगळं छान भाजून घ्यायचं आपल्याला. खोबरं छान तांबूस रंगावरती येईपर्यंत भाजायचं. आता यातलं खोबरंही चांगलं भाजलं गेलेलं आहे. गॅस बंद करायचा आणि हे काढून आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं. आता हे थंड झालेलं आहे. हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. इथे वाटणही तयार करून घेतलेले. तोपर्यंत आपण जी डाळ शिजण्यासाठी ठेवलेली होती तीही व्यवस्थित शिजली गेलेली आहे. आता याला चांगलं घोटून घेऊयात. आता फोडणी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल घालूयात. तर नेहमी जसं आपण साधं वरण करतो त्यापेक्षा तेल थोडंसं जास्त लागतं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचे, कढीपत्ता घालूयात. आता इथे मी थोडे शहाजिरे घेतलेले आहेत तेही घालते आणि फोडणीमध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची. तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालूया. हे जे वाटण आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं, खूप अगदी पाणी घालून एकदम बारीक नाही केलेलं. थोडंसं जाडसर वाटण या वरणामध्ये छान लागतं. आता यामध्ये घालूयात आपण थोडंसं लाल तिखट, काळा मसाला घालायचा, धनेपूड, गरम मसाला मिसळून घेऊयात आणि मिनिटभर हे सगळं आपण परतून घेऊयात. छान हे सगळं मिक्स झालं की आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये घालायची. या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला आणि यामध्ये आता पाणी घालायचं. गरजेप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं यामध्ये. आणखी थोडंसं पाणी घालते मी यामध्ये. तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि याला एक उकळी येऊ द्यायची. मीठ घालूयात. एकदा ढवळून घ्यायचे आणि मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची. एक उकळी आली की नंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला. बरेच जण यामध्ये चिंचही घालतात. आवडत असेल तर थोडासा चिंचेचा कोळ तुम्ही यामध्ये घालू शकता. तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे भोकरी गाव आहे तिथे आणि लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये जे बोरसुरी गाव आहे तर तिथलं हे वरण खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की बोरसुरी गावामधलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच केलेलं हे वरण खूप जास्त चविष्ट लागतं. तिथल्या पाण्याला एक मस्त अशी चव आहे. तर खूप प्रसिद्ध असं हे वरण आहे. बऱ्याच छोट्या मोठ्या समारंभासाठी देखील हे वरण बनवलं जातं. बरेच लोक तर त्या गावातून पाणी आणतात आणि मग हे वरण तयार करतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडे अशी कुठली रेसिपी आहे जी तुमच्या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे, स्पेशल त्या भागामध्येच ती बनवली जाते,
अशा काही रेसिपीज असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता याला उकळी यायला लागली, गॅसची फ्लेम मी कमी करते आणि मंद आचेवरती याला मस्त आपण आता शिजवून घेऊयात. तर आपलं वरण आता इथे झालेलं आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. बघू शकता मस्त झालंय.